नमस्कार मित्रांनो, शर्यतप्रेमी शुक्लेश या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा आम्हा सर्वांचं सहर्ष असं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आले जनतेच्या मनातलं आणि हृदयातलं जे हिंद केसरी मैदान भांगशी मातागडाच्या पायथ्याला आयोजित केलं आहे आपल्या संभाजीनगर जिल्ह्यानं किंवा उत्तर महाराष्ट्रानं सगळ्या बैलगाडी मालक चालक यांच्या हिताचं आयोजित केलं. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? सूरज सुधाकर बोबडे. बैलाचं नाव काय दादा? हरण्या. हरण्या कुठला दादा? वणी. दादा पहिल्यांदा सांगा, हे कसं वाटतं मला, मैदान कसं वाटतं नेमकं? मैदानाची रूपरेषा खूप छान आहे. हां आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिसल्या. हां. छान वाटून. दादा कौशिक आले मैदान? पहिलंच मैदान आहे. हरण्याचं पहिलंच मैदान 3 फेऱ्यातलं. तुम्ही कौशिक आले मैदान? आम्ही काल निघलोय. काल निघलाय 9 वाजता. 9 वाजता. इथं किती वाजता आले? 12 वाजता. आत्ता पोहोचले. तर दादा हरण्याचं काय नियोजन आहे उद्याचं? नियोजन आणि हरण्या आणि टायगर पाळणार आहे उद्याच्याला. टायगर आमच्या साईड घरचाच साज आहे. घरचा साज. काय सांगाल, कशी पळण गाडी, काय एक अंदाज? आता अंदाज तर लावू शकत नाही, हां. पहिली वेळ आहे. पण हां. त्याच्या हिशोबाने करेल बा काम, असं आम्हाला वाटून ह्याच्या आधी गाडी पळायली का? आधी पडाली. आधी पळायली गाडी. सेकंद सेकंदला काय राहिला यांचा निकाल? पहिला दुसरा तिसराच. दादा परत एकदा सांगतो, विचारतो की मैदानाविषयी काय सांगताल? मैदानाविषयी काय, आता तुम्ही पहिल्यांदा आम्हाला पेडगावचं सोडून आता इथलं यावं लागलं. हां. हे खूप मोठी गोष्ट आहे की महाराष्ट्र आपल्या जवळच्या भागात मैदान होऊन राहिलं. हां. हे खूप छान गोष्ट आहे. दादा काय सांगताल की असेच अजून मैदान व्हायला पाहिजे का? बिलकुल व्हायलाच पाहिजे. दादा या मैदानासाठी तुम्हाला आणि तुमच्या हरण्याला शुभेच्छा. परत एकदा सांगा दादा, आपलं गाव आणि बैलांचं नाव सांगा पूर्ण पता. सूरज बोबडे, वणी गणेशपूर, यवतमाळ जिल्हा. मित्रांनो, यवतमाळ जिल्हा चंद्रपूर बॉर्डरवरला हा हरण्या आहे. हरण्याला या मैदानासाठी ऑल द बेस्ट. असंच इथून पुढे हरण्या तुमचं नाव करा. धन्यवाद. भाऊ नमस्कार. आपलं नाव? अनिल राठोड. भाऊ काय सांगाल की जनतेच्या मनातलं हिंद केसरी मैदानाचं आयोजित केलं, त्या मैदानाविषयी पहिल्यांदा सांगा. पहिल्यांदा विशेष म्हणजे आपल्याकडला हा पहिलाच मैदान आणि मैदान म्हणजे 1 नंबर होईल असं अपेक्षा. 1 नंबर होईल. दादा किती बैल घेऊन आलात आपण? आता पाटलाची 2 बैल आणले आम्ही. पाटलात 2 बैल. काय सांगतात, कसं नियोजन आहे पाटलांच्या बैलाचं? नियोजन आहे आता, नियोजन आहे. बघायला भेटेल आपल्याला उद्या बघायला मित्रांनो, चांगल्या टॉपच्याच पहिल्यात असणार आहे त्यांचं नियोजन. दादा परत एकदा मैदानाविषयी काय सांगताल की आपल्यावरती जी वर बंदी आली त्या बंदीविषयी आणि या मैदानाविषयी काय सांगताल? नाही आता कसं आहे पहा, काही विषय कारणास्तव होऊन जातात. समोरच्या भविष्यात होईल शीतल, आहे की नाही? होईल. वेगळे नाही, आपल्यातलीच आहे. पण हे जे मैदान घेतलं ते आपल्या स्वाभिमानाचं. दादा काय आणि मराठवाड्याच्या संदर्भात जर विचार केला आपण, तर हा मैदान पारदर्शक आणि 1 नंबरच होणार. 1 नंबरच होणार. दादा काय सांगताल की भांगशी माताच्या पायथ्याला हे मैदान आयोजित झालं, हिंद केसरीचं मैदान आहे. दादा ह्या मैदानाला खरोखर मानावं लागेल का जनतेच्या मनातलं हिंद केसरी मैदान? जनतेच्या 100% महत्व द्यावं लागेल. दादा तुम्हाला मैदानासाठी शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. तुमचं नाव काय बाबा? भीमराव काळे. बाबा बैलाचं नाव काय? बिट्टू. मित्रांनो, बिट्टू आखीवर किंवा आणि मजबूत बांध्याचा बिट्टू आहे. बाबा काय सांगताल की मैदानाविषयी पहिल्यांदा काय सांगताल? बैल तुमचेच? पाटलाचे बैल. काय सांगताल, बैल आजपर्यंत किती वेळेस पळाले ह्या फेऱ्यात? 3 फेऱ्याच्या मैदानात? 3 फेऱ्यात 2-3 काय निकाल राहिलाय? चांगला निकाल लागलाय. बाबा कोणासोबत पळणार आहे उद्या बिट्टू? जालन्याचा बैल आहे. बाबा तुम्हाला शुभेच्छा उद्याच्या मैदानासाठी. नमस्कार. काय नाव आहे बैलाचं? शंभू. कुठली खरेदी आहे? टकलेची वाडी. बरं, आज कोणता पायरा आहे शंभूला? मुंगीचा. काय नाव बैलाचं मुंगीच्या? शिव. आता आदत आहे का देव का 2 दात? दुसरा. बर पळालेला आहे बैल बिनजोडला. बर. एक सांगण्यासारखी बिनजोड सांगा की याची मग एखादी. माहिब्या. कोणता माहिब्या? 51-52 माहिब्या. बर. कोणती गाडी होती? विरुद्ध बोदेगावली. बरं, आणि काय बक्षीस होतं बिनजोडचं? 11,000. आजचा पायरा कसा केला नेमकं तुम्ही? त्यांनीच केलेला आहे का? बरं चालतंय. शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी.
की नाही